आता आम्ही तुम्हाला एका अनाथ वस्तीची चित्तर कथा सांगणार आहोत। साधारणपणे विविध देशांमध्ये एखाद्या भूभागासाठी संघर्ष असतो। अगदी देशांतर्गत राज्यांमध्ये देखील अमुक गाव अमुक प्रदेश आमचा असा संघर्ष असतो। मात्र वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यामध्ये एक अशी वस्ती आहे जिची जबाबदारी घेण्यास कोणतंही गाव तयार नाहीये। ही वस्ती आंतरगाव आणि झडशी या दोन ग्रामपंचायतीच्या मधोमध आहे। मात्र दोन्ही ग्रामपंचायती तिची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात। आदिवासी, पारधी आणि भटक्या समाजामधील लोकांची ही वस्ती आहे आणि त्यामुळे अनाथ आहे। दोन्ही ग्रामपंचायत एकमेकांकडे बोट दाखवत फक्त टोलवाटोलवी करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। मतदानाच्या वेळेला मात्र वस्तीचा समावेश आपल्या ग्रामपंचायतीमध्ये करून अधिकचं मतदान घेण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये आणि तिथल्या पुढाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय। माझानं या अन्यायाला वाचा फोडली आहे। ग्रामपंचायती टाळाटाळ करत असल्यामुळे वस्तीत ना घरकुल योजना मिळते ना शौचालय हे बांधलं जातं। सध्या आम्ही वर्धा जिल्ह्यातील अंतरगाव आणि झडशी या दोन गावांच्या मध्ये असलेली जी एक पारधी वस्ती आहे त्या ठिकाणी आहोत आणि या वस्तीचं अस्तित्व नेमकं अंतरगावमध्ये आहे की झडशीमध्ये आहे हे या लोकांनाच माहीत नाही, कारण दोन्ही गावं यांचं अस्तित्व मान्य करत नाही। तुम्ही अंतरगावचे रहिवाशी की तुम्ही झडशीचे रहिवाशी, सध्या काय स्थिती आहे? आम्ही ग्रामपंचायतीला सांगतो का बा आम्ही कोणी ग्रामपंचायतीमधून येतो बा म्हणून। अंतरगाव म्हणते की आम्ही नाही घेत, झडशीला जाऊन सांगा म्हणते, आणि झडशीवाले म्हणते की अंतरगावले सांगा म्हणते। तर हे गोष्ट चालू आहे की कोणाचं याच्यात घ्या बा आम्हाला, आमची हेच मागणी आहे। किती वर्षापासून हे सुरू आहे? 25-30 वर्षानं सुरू आहे आमची वाली मागणी का बा आम्हाला द्या म्हणून। आम्हाला काय म्हणते का अंतरगावमध्ये जा, अंतरगावला जातो, अंतरगावला काय म्हणते का झडशीला जा म्हणते। तर आम्हाला काही दोन गावाच्या आम्हाला काही घेत नाही। आम्ही कोणाकोणापाशी आम्ही सांगतो, लई विचार केलं का आम्हाला एखादा एक घ्या बा आम्हाला द्या म्हणतो, तर आम्हाला काही लक्ष नाही देत, आमच्याकडे कोण पाहत नाही, आम्हाला काही सांगत नाही, देत नाही आम्हाला। बंद म्हणते का आम्ही येतो होटिंगच्या वेळेस येते, बंद अंतरगाववाले येते की मला द्या त्याला द्या मला द्या, आम्ही सगळ्याला वोटिंग करते, हे आमचे वोटिंग कार्ड आहे, सगळ्याला देतो मतदान म्हणते, परत कोणीच पाहत नाही। घरदार पट्टा, आमचं पोरांचं शिक्षण झालं पाहिजे, आम्हाला वर्त झालं पाहिजे, आम्हाला कोणतेच गरीबाले आम्हाला कोणीच नाही पाहू शकत। आम्हाला शेती पाहिजे, हातमजुरी करून खातो, पण आमच्या हातमजुरीला कोणी नेत नाही शकत। जवळपास 70 नागरिक असे आहेत ज्यांचं अस्तित्व कोणीही मान्य करत नाही आणि त्यामुळे वन हक्क कायदा भारत सरकारने लागू केला, महाराष्ट्र सरकारने लागू केला, मात्र अस्तित्व मान्य केला जात नसल्यामुळे अशा कायद्याचे कुठलेही लाभ या रहिवाशींना मिळत नाहीये। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वर्धा। दरम्यान या संदर्भामध्ये एबीपी माझानं वर्ध्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार पंकज भोयर यांना या संदर्भामध्ये विचारणा केली असता त्यांनीही या वस्तीच्या अडचणीला दुजोरा देत प्रशासनिक पातळीवरती हा गुंता लवकरच सोडवू असं आश्वासन दिलंय। अंतरगाव मी जाणतो, माझ्या मतदारसंघातलं गाव आहे, तो आदिवासी पाडा नाही आहे, सर्व समाजातले लोक त्या ठिकाणी राहतात, परंतु एखादा नवीन बेडा त्या ठिकाणी राहू शकतो। परंतु आपण जवळजवळ सर्व ज्या ज्या कॉलनीज आहेत त्यांचा समावेश त्या ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे, परंतु अशी जर का काही नागरिकांची तक्रार असेल तर निश्चितपणे त्याची दखल घेतली जाईल।